जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी सरकारी सी-आय-एस-ए-पी या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमचा ॲव्हरेज स्कोर किती असला पाहिजे होता मित्रांनो. एस-एस-सी जीडी 2024-25 महाराष्ट्रामध्ये ॲव्हरेज स्कोर मुलांचा किती असला पाहिजे होता. तर आपल्या शिफ्टला ॲव्हरेज स्कोर बघून घ्या मित्रांनो. टोटल व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती कळणार आहे. तर 4 तारखेपासून तुमचे पेपर चालू झाले, 25 फेब्रुवारीपर्यंत तुमचे पेपर हे झालेले, जे की 14 दिवस तुमचे पेपर चाललेले आणि टोटल 42 शिफ्ट तुमच्या झालेल्या आहे. म्हणजे टोटल जर का म्हटलं मित्रांनो तर दर दिवशी 3 शिफ्ट चालली होती. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट. तर त्या शिफ्टनुसार मी तुमचा ॲव्हरेज स्कोर किती असला पाहिजे होता. टोटल 2.5 लाख मुलांची माहिती यामध्ये असणार आहे. आणि दुसरी गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो की आपल्या महाराष्ट्रामध्ये मेल असो किंवा फिमेल कॅन्डिडेट असो, तर मेल मध्ये 150 मार्काच्या वर किती आहे, 130 मार्काच्या वर किती कॅन्डिडेट्स आहे, त्यानंतर 100 मार्काच्या वर टोटल किती कॅन्डिडेट्स आहे मित्रांनो. त्यानंतर मग खालचे जे 80, 70, 60, 50 वाले असतील मित्रांनो, ती संपूर्ण माहिती तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्रांनो. तर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती एस-एस-सी जीडी बद्दल असो, सीआरपीएफ बद्दल असो किंवा सीआयएसएफ बद्दल असो, सेंट्रलची वॅकन्सी असो किंवा मग स्टेटची वॅकन्सी असो, पोलीस भरती असो, या सर्व भरत्यांची इन्फॉर्मेशन दिली जाते मित्रांनो. त्यानंतर जेडीचे मेडिकल असो किंवा मग जेडीचे फिजिकल्स असो, फिजिकल्स मध्ये किती मुलं पास होत आहे, मेडिकलला कोणते चार्ट विचारले जात आहे, आय चार्ट कोणते येते, मेडिकलला किती मुलं पास होते, ही संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत असते. तरी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो, जेणेकरून जी पण माहिती येईल ती सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सर्वात पहिला ॲव्हरेज स्कोर सांगणार आहे. टोटल हा डाटा किती मुलांचा आहे तर बघून घ्या. 2,51,651 मुलांचा हा टोटल डाटा आहे मित्रांनो, जो की नवीन डाटा आलेला आहे. तर बघून घ्या इथे तुमचा ॲव्हरेज स्कोर शिफ्ट वाईज किती असला पाहिजे होता मित्रांनो. ती माहिती मी सर्वात अगोदर तुम्हाला देतो. तर तुम्ही इथं जर बघसाल खाली गेल्यावरती ही पीडीएफ मी टाकून देईन मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो. तर बघा जर 6 तारखेचा जर बघितला मित्रांनो, आता हे शिफ्ट वाईज कसं लावलेलं आहे मित्रांनो, ॲव्हरेज मार्कनुसार लावलेलं आहे. तर 70 आहे, त्यानंतर 71 मार्क आहे, त्यानंतर 72 आहे, त्यानंतर 73 आहे, अशी वाढत वाढत गेलेली आहे मित्रांनो. टोटल 42 दिवसाची ही टोटल शिफ्ट होती मित्रांनो तुमची, जी की 14 दिवस पेपर चालले आणि 14 त्रिक 42 शिफ्ट झालेल्या आहे मित्रांनो तुमच्या. ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो. तर बघून घ्या. तर पहिली जी शिफ्ट होती मित्रांनो ती आपण 6 तारखेची इथे बघणार आहोत. 6 तारखेला तुमचं बघून घ्या पहिल्या सिरियल नंबरमध्ये 6 तारखेला जर का तुमचा पेपर हा तिसऱ्या शिफ्टमध्ये झालेला असेल तर तुमचा ॲव्हरेज स्कोर 70 येतोय मित्रांनो. 70.2 चा ॲव्हरेज स्कोर येतोय आणि टोटल डाटा जर म्हणसाल 6041 मुलांचा हा डाटा आहे टोटल. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये बघितलं 5 तारखेची तिसरी शिफ्ट मित्रांनो, तिसरी शिफ्ट इथे दिलेली आहे. तर 5 तारखेची तिसरी शिफ्टमध्ये ज्यांचा पण पेपर झालेला आहे तर त्यांचा ॲव्हरेज स्कोर हा 70.8 चा येतोय मित्रांनो. आणि हो मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक माहिती देतो. जर तुमचा स्कोर हा ह्या ॲव्हरेज स्कोरच्या खाली जर असेल मित्रांनो, मला तर वाटत नाही तुमची फायनलची शक्यता असेल मित्रांनो. तुमची फायनलची कोणतीही शक्यता तिथे बसणार नाहीये. ॲव्हरेज स्कोरच्या वरच तुमचा स्कोर आला पाहिजे मित्रांनो, तेव्हा कुठेतरी तुमचं 50-50% चान्स राहणार आहे. तर बघून घ्या तिसऱ्यामध्ये जर बघितलं 12 तारखेची शिफ्ट होती मित्रांनो. सर्वात कमी शिफ्ट जर म्हटली ॲव्हरेज स्कोरमध्ये तर 6 तारखेची तिसरी शिफ्ट म्हणता येईल मित्रांनो, ज्यामध्ये की 70 मार्काचा ॲव्हरेज आलेला आहे. त्यानंतर तिसरी जर बघितली मित्रांनो सिरियल नंबरनुसार 12 तारखेची तिसरी शिफ्ट जी झालेली आहे तर 70.9 चा ॲव्हरेज स्कोर तिथे आलेला आहे. 25 तारखेची जर बघितली मित्रांनो तुम्ही 25 फेब्रुवारीची, जी की दुसरी शिफ्ट होती मित्रांनो. व्हिडिओ थोडासा लंबा होणार आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला सर्व काही माहिती इथे कळणार आहे. सर्व माहिती मी सांगितलेली आहे मित्रांनो. तरी पण याच्यात काही तुमचे डाउट्स वगैरे आले मित्रांनो तरी तुमचे कमेंटमध्ये ते कळवू शकता. तर 4 नंबरचं जर बघितलं 25 तारखेची दुसरी शिफ्ट मित्रांनो, जी की 12 ते 1 ला पेपर झालेला होता. तर 71.2 चा ॲव्हरेज स्कोर इथं आलेला आहे मित्रांनो त्या शिफ्टचा. त्यानंतर 12 तारखेची जर बघितली पहिली शिफ्ट मित्रांनो, तर 71.4 चा स्कोर तिथं आलेला आहे. 13 तारखेची जर तुम्ही बघितली, जी की दुसरी शिफ्ट होती, तर 71.4 चा ॲव्हरेज स्कोर तिथे त्या शिफ्टला आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर 6 तारखेची जर बघितली मित्रांनो पहिली शिफ्ट तुम्ही, तर 71.4 चा ॲव्हरेज स्कोर तिथे आलेला आहे. 10 तारखेला ज्यांचे पण पेपर झालेले पहिल्या शिफ्टमध्ये, तर त्यांचा ॲव्हरेज स्कोर हा 71.5 चा आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे जर बघितलं तर 25 तारखेची शिफ्ट दिलेली आहे. 25 तारखेची जी पहिली शिफ्ट झालेली होती, तर त्याच्यात 72.4 चा ॲव्हरेज स्कोर आलेला आहे. 4 तारखेची जी शिफ्ट झालेली होती 4 फेब्रुवारीला, जी की दुसरी शिफ्ट म्हणता येईल मित्रांनो 12 ते 1 दरम्यान, तर 72.4 चा ॲव्हरेज स्कोर त्या शिफ्टला आलेला आहे. ॲव्हरेज तर तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, तुम्ही आता एस-एस-सी जीडीचा अभ्यास करताय तर ॲव्हरेज चॅप्टर तुम्हाला असतोच मित्रांनो. सर्वांना मिळून तिथे ॲव्हरेज स्कोर काढला जातो मित्रांनो. तोच हा ॲव्हरेज स्कोर आहे. त्यानंतर 13 तारखेची जर शिफ्ट बघितली तुम्ही पहिली शिफ्टमध्ये, तर 72.7 चा ॲव्हरेज स्कोर मुलांचा इथे आलेला आहे. 10 तारखेची जर तिसरी शिफ्ट म्हणजे 3 ते 4 ची शिफ्ट बघितली, तर 72.7 चा ॲव्हरेज स्कोर इथे आलेला आहे. असेच ॲव्हरेज स्कोर वाढत वाढत जाणार आहे. टोटल 42 शिफ्टचा ॲव्हरेज स्कोर आहे. 7 तारखेची जर बघितली मित्रांनो, 7 तारखेला ज्यांचा पण पेपर झाला, तर 9 ते 10 मध्ये म्हणजेच पहिल्या शिफ्टला ज्यांचा पेपर झाला त्यांचा ॲव्हरेज स्कोर हा 73.1 येतोय मित्रांनो. 10 तारखेची जी शिफ्ट होती मित्रांनो सेकंड शिफ्ट, त्यामध्ये 73.2 चा ॲव्हरेज स्कोर आलेला आहे. 17 फेब्रुवारीची शिफ्ट सेकंड शिफ्टमध्ये
बघू शकता 73.4चा ॲव्हरेज स्कोर इथे आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर 20 तारखेची जर तिसरी शिफ्ट तुम्ही बघितली इथं, तुमचा ॲव्हरेज स्कोर किती पाहिजेत होता? तर तो ॲव्हरेज स्कोर पाहिजेत होता 74 मित्रांनो. ॲव्हरेज स्कोर 74 इथे आलेला आहे. त्यानंतर 20 तारखेची दुसरी शिफ्ट जर बघितली तर 74.7चा ॲव्हरेज स्कोर त्या शिफ्टमध्ये आलेला आहे. त्यानंतर 21 तारखेची जर शिफ्ट बघितली तुम्ही, तर 21 तारखेची पहिली शिफ्टला बघून घ्या इथे 74.8चा स्कोर इथे आलेला आहे. ॲव्हरेज स्कोर म्हणता येईल त्याला. त्यानंतर 18 तारखेची जर तिसरी शिफ्ट बघितली तर 74.8चा ॲव्हरेज स्कोर तिथे दिलेला आहे. 4 तारखेची जी पहिल्या दिवशी शिफ्ट झाली तर तिसऱ्या शिफ्टला ॲव्हरेज स्कोर तुम्ही इथे बघू शकता. तिसऱ्या शिफ्टला ॲव्हरेज स्कोर आलेला आहे 74.8चा ॲव्हरेज स्कोर इथे 4 तारखेच्या तिसऱ्या शिफ्टला आलेला आहे. त्यानंतर बघूया इथे 7 तारखेची जी शिफ्ट झालेली मित्रांनो तुमची 7 फेब्रुवारीला जो पेपर झालेला होता, तर तिसऱ्या शिफ्टमध्ये ज्यांचे पेपर झालेले आहे, त्यांचा ॲव्हरेज स्कोर इथे 75.2चा ॲव्हरेज स्कोर आलेला आहे. 4 तारखेची जी पहिली शिफ्ट झालेली होती मित्रांनो, पहिल्याच दिवशीची, तर 75 त्यांचा ॲव्हरेज स्कोर येतोय 75.5चा. त्यानंतर 21 तारखेची जी शिफ्ट झाली ती सेकंड शिफ्ट 75.5चा ॲव्हरेज स्कोर त्यांचा पण येतोय. त्यानंतर ही सेमच म्हणता येईल 4 तारखेची आणि 21 तारखेची शिफ्ट. त्यानंतर 5 तारखेची जी शिफ्ट झाली ती सेकंड शिफ्ट, तर 76.2चा ॲव्हरेज स्कोर तिथे आलेला आहे. 21 तारखेला जी झाली ती तिसरी शिफ्ट, तर 76.2चा ॲव्हरेज स्कोर इथे आलेला आहे. त्यानंतर 12 तारखेची जी शिफ्ट झाली ती सेकंड शिफ्टमध्ये 76.5चा स्कोर इथे आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर पुढची शिफ्ट जर का बघितली विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, जी की 27 नंबरला दिलेली आहे, जी की 20 तारखेची शिफ्ट असणार आहे. तर 20 तारखेमध्ये ज्यांचे पेपर झालेले आहे पहिल्या शिफ्टमध्ये, तर त्यांचा ॲव्हरेज स्कोर हा 76 मार्काचा आलेला आहे इथे. त्यानंतर 5 तारखेची ज्यांची शिफ्ट फर्स्ट शिफ्टमध्ये झालेली आहे 5 फेब्रुवारीला, 77 मार्काचा ॲव्हरेज स्कोर त्यांचा इथे आलेला आहे. 7 तारखेला ज्यांचे पेपर झालेले आहे 7 फेब्रुवारीला 2025ला, तर सेकंड शिफ्टमध्ये ज्यांचे झालेले आहे 77.1चा ॲव्हरेज स्कोर इथे बनतोय त्यांचा. 18 तारखेची जर बघितली फर्स्ट शिफ्ट, तर 77 मार्काचा ॲव्हरेज स्कोर त्यांचा बनतोय. त्यानंतर 18 तारखेची सेकंड शिफ्ट जर बघितली तुम्ही, 77.5चा ॲव्हरेज स्कोर इथे बनलेला आहे. त्यानंतर 19 तारखेची जर का सेकंड शिफ्ट बघितली, तर 77 मार्काचा ॲव्हरेज स्कोर त्यांचा इथे आलेला आहे. आणि 11 तारखेची सेकंड शिफ्ट ज्यांची पण झालेली आहे, त्यांचा ॲव्हरेज स्कोर जर बघताना येते 78 मार्काचा त्यांचा ॲव्हरेज स्कोर इथे आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर 11 तारखेची आपण शिफ्ट बघूया. 11 तारखेला 11 फेब्रुवारीला ज्यांचे पेपर हे पहिल्या शिफ्टमध्ये झालेले आहे मित्रांनो, त्यांचे ॲव्हरेज स्कोर हे 78 मार्काचा आलेला आहे इथे. त्यानंतर 17 तारखेची ज्यांची थर्ड शिफ्ट झालेली आहे, 78 मार्काचा ॲव्हरेज स्कोर त्यांचा पण आलेला आहे इथे. त्यानंतर 19 तारखेला ज्यांचे फर्स्ट शिफ्टमध्ये पेपर झालेले आहे, 79 मार्काचा ॲव्हरेज स्कोर येतोय मित्रांनो त्यांचा ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर 13 तारखेला ज्यांची शिफ्ट झालेली आहे 3 ते 4 म्हणजे तिसऱ्या शिफ्टमध्ये, तर 79 मार्काचा त्यांचा पण ॲव्हरेज स्कोर इथे आलेला आहे. आणि 19 तारखेलाच तिसऱ्या शिफ्टमध्ये ज्यांचे पेपर झालेले आहे, सॉरी 19 तारखेला हां, बरोबर 19 तारखेला तिसऱ्या शिफ्टमध्ये, तर 80 मार्काचा ॲव्हरेज स्कोर त्यांचा पण इथे आलेला आहे मित्रांनो. त्यानंतर 6 तारखेला ज्यांचे पेपर झालेले आहे 6 फेब्रुवारीला, म्हणजे 4ला पेपर चालू झाले तर 2 दिवसानंतर 6 फेब्रुवारीला सेकंड शिफ्टमध्ये ज्यांचे पेपर झालेले आहे 81 मार्काचा ॲव्हरेज स्कोर त्यांचा इथे आलेला आहे. 11 तारखेला जर बघसान तिसऱ्या शिफ्टमध्ये, तर 82 मार्काचा ॲव्हरेज स्कोर त्यांचा आलेला आहे मित्रांनो. सर्वात जास्त मुलांना 82 मार्क आहेत तिथे. ॲव्हरेज तर तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, मी काय सांगतोय आतापर्यंत तर. ॲव्हरेज चॅप्टर तुम्ही वाचलेलाच असेल, ॲव्हरेज काय म्हणतात, तर सर्वांना मिळून एक ॲव्हरेज काढला जात असतो. त्यालाच ॲव्हरेज म्हटलं जात असतं मित्रांनो. मध्य काढला जात असतो मित्रांनो त्यांचा. तर बघा 17 तारखेची जर का पहिली शिफ्ट बघितली तुम्ही, तर 83 मार्काचा ॲव्हरेज स्कोर त्यांचा पण आलेला आहे. 25 तारखेची जर का तिसरी शिफ्ट बघितली, तर 88 मार्काचा त्यांचा शिफ्टचा ॲव्हरेज आलेला आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारे शिफ्ट वाईज ॲव्हरेज मी तुम्हाला सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. याची जर का पीडीएफ तुम्हाला लागत असेल, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, मी तुम्हाला तिथे प्रोव्हाईड करून देईन. तुम्ही जर म्हणसाल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही जॉइन करून घ्या मित्रांनो. आता नुकतंच म्हणजेच आपल्याला लागत होतं, त्यामुळे आपण टेलिग्राम चॅनल पण ओपन केलेलं आहे आपल्या चॅनलचं. आपलं Instagram अकाउंट पण आहे मित्रांनो. तिथे पण जाऊन आता आर-पी-एफचे पेपर चालू आहेत, त्याचे पण मी क्वेश्चन तिथे टाकत असतो मित्रांनो. तर बघा इथे टोटल 42 शिफ्टचा ॲव्हरेज स्कोर मी तुम्हाला सांगितलेला आहे इथे. टोटल 2.5 लाख विद्यार्थ्यांचा हा डाटा आहे. त्यानुसार मी तुम्हाला इथे डाटानुसार तुम्हाला सर्व काही माहिती इथे मी दिलेली विद्यार्थी मित्रांनो. आता यामध्ये मित्रांनो सर्वात हार्ड शिफ्ट जर म्हटली तुम्ही, की हार्ड शिफ्ट कोणाची गेलेली आहे, सर्वात जास्त नॉर्मलायझेशनचा फायदा कोणाला होणार आहे मित्रांनो. ती जर का माहिती आपण इथे काढली विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात जास्त कमी ॲव्हरेज कोणाचा आलेला आहे, कोणाच्या शिफ्टचा हा कमी ॲव्हरेज आलेला आहे, मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. जी की 6 तारखेची शिफ्ट आहे मित्रांनो. 6/2ची जी शिफ्ट होती, तिसरी शिफ्ट मित्रांनो. तर 70च मार्काचा ॲव्हरेज स्कोर इथं आलेला आहे. म्हणजे सर्वात जास्त 70च मार्क इथं मुलांना आलेले आहे. तर ही शिफ्ट इथे अवघड म्हणता येईल मित्रांनो आपल्या भाषामध्ये. तर ही शिफ्ट सर्वात हार्ड गेलेली आहे. आणि या शिफ्टमध्ये मित्रांनो आता मागच्या वेळेसचा तुम्हाला डाटा सांगतो. ज्यांची सर्वात जास्त आठ गेली ती 15 ते 20 मार्क त्यांचे मागच्या वेळेस नॉर्मलायझेशनमध्ये वाढलेले आहे. मित्रांनो हा स्कोर रॉचा असणार आहे बरं का. मार्कावर ही शिफ्टचा ॲव्हरेज स्कोर काढलेला आहे. आता जर अजून नॉर्मलायझेशन होणं बाकी आहे मित्रांनो. नॉर्मलायझेशन मागच्या वेळेस 15 ते 20 मार्काचं झालेलं होतं.
आता यावेळेस किती होईल, तुमच्या नशिबात किती मार्क राहील हे तर आपण काही आता सध्या सांगू शकत नाही मित्रांनो. तरी तुम्ही पकडून चला 10 ते 15 मार्काचा नॉर्मलायझेशनचा फायदा तुम्हाला इथे भेटणार आहे. तर कमी जर माणसां मित्रांनो तर 70 मार्काची ही शिफ्ट आहे. एव्हरेज स्कोर सर्वात कमी 6 तारखेची 6 फेब्रुवारी 2025 ला ज्यांचे पेपर झालेले आहे, तिसऱ्या शिफ्टमध्ये त्यांना सर्वात जास्त नॉर्मलायझेशनचा इथे फायदा होणार आहे मित्रांनो. आणि सर्वात कमी फायदा जर तुम्ही इथं बघितला 42वी शिफ्ट जी की किती तारखेला झालेली आहे, सर्वात शेवट जी शिफ्ट झालेली विद्यार्थी मित्रांनो 42वी जी की 25 फेब्रुवारी 2025 ला झालेली आहे. तर तिसरी शिफ्ट जी झालेली होती तर त्याचा सर्वात जास्त एव्हरेज स्कोर आलेला आहे, जो की 88 मार्काचा आहे मित्रांनो. सर्वात जास्त सिंपल शिफ्ट हीच म्हणता येईल मित्रांनो इथे. तर यांना नॉर्मलायझेशनचा थोडाफार कमी फायदा भेटेल, ज्यांना की 6 तारखेच्या थर्ड शिफ्टनुसार ज्यांना फायदा भेटणार मित्रांनो, त्यांच्यापेक्षा कमीच भेटेल. 6 तारखेची हार्ड शिफ्ट आणि 25 तारखेची तिसरी जी शिफ्ट होती मित्रांनो, ती सर्वात सिंपल आलेली आहे. आता आपण बघूयात मित्रांनो, त्यापूर्वी बघून घ्या मित्रांनो, इथं तुम्हाला महाराष्ट्राच्या टोटल व्हॅकन्सी वगैरे माहितीच असेल मित्रांनो. तरी मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, की महाराष्ट्राला टोटल व्हॅकन्सी किती आलेल्या आहे. मेल असो, फिमेल असो, जनरल एरियात असो, नक्षल एरियात असो, टोटलची जी व्हॅकन्सी आलेली आहे मित्रांनो प्लस करून तर 2085च व्हॅकन्सी आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या आहे. इतकेच मुलं-मुली इथे आपल्या महाराष्ट्रामधून फौजी होणार आहे आणि जे इतकेच एस-एस-सी-जी-डी 2024-25 ला आपल्या महाराष्ट्रामध्ये यांना जॉब भेटणार आहे मित्रांनो. तर एवढेच मुलं म्हणजे एवढीच व्हॅकन्सी आपल्या महाराष्ट्रासाठी आलेली आहे. आता ही व्हॅकन्सी मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे का जास्त आहे ती पण माहिती मित्रांनो आपण लवकरच या चॅनलवरती टाकणार आहोत. तो पण व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासाठी घेणार आहोत, की महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी मेलला व्हॅकन्सी किती होती, फिमेलला किती होती, त्यानंतर कास्ट वाईज किती होती आणि फोर्स वाईज किती होती मित्रांनो. यावर्षी जास्त आहे का कमी आहे, तो पण व्हिडिओ मी टाकणारच आहे मित्रांनो लवकरात लवकर. तरी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि कमेंट बॉक्समध्ये हे पण कळवा मित्रांनो, तो व्हिडिओ मी टाकू का नको टाकू मित्रांनो. तर बघा अशाच हे टोटल 2085 व्हॅकन्सी आपल्या महाराष्ट्राला आलेल्या आहे. आता आपण बघूया मेल आणि फिमेलमध्ये मित्रांनो 150 मार्काच्या वर किती मुलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर 140 मार्काच्या वर, 100 मार्काच्या वर किती मुलं आहे टोटल. आता मी तुम्हाला तर सांगितलेलं आहे 2085 व्हॅकन्सी आहे आणि टोटल मुलं हे किती कॉम्पिटिशनमध्ये असणार मित्रांनो 100 मार्काच्या वर असो किंवा 90, 70, 60च्या वर असो. मेल आणि फिमेल टोटलची माहिती इथे मी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र फिमेलचा डाटा आहे टोटल इथे. मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, की महाराष्ट्र टोटल फिमेलचा डाटा आपण बघूया पहिलं. तर कॅन्डिडेट्स मार्क्स अबोव्ह रॉ स्कोर मित्रांनो. नॉर्मलायझेशनचा स्कोर नाहीये, फक्त रॉ स्कोर आहे. नॉर्मलायझेशनचा अजून येणं बाकी आहे मित्रांनो. टोटल इथे 1304 कॅन्डिडेट्सचा इथे डाटा आहे मित्रांनो. तर फिमेल कॅन्डिडेटचा आपण बघूया आणि फिमेलचा झाल्याच्या नंतर आपण मेल कॅन्डिडेट बघूया. तर टोटल 155 मार्काच्या वर किती फिमेल आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामधून. तर इथे बघू शकता टोटल 0 फिमेल आहे मित्रांनो. कास्ट वाईज पण फिमेल इथे दाखवलेले आहे. कास्ट वाईज पण तुम्हाला माहिती इथे भेटणार आहे. 150च्या वर जर म्हणसाल तर त्या पण कोणीच नाहीये मित्रांनो इथे फिमेलमध्ये. 145च्या वर जर म्हणसाल मार्काच्या वरती, तर त्या पण फिमेलमध्ये कोणीच नाहीये. 140च्या वर एकही कॅन्डिडेट नाहीये. 135ला मित्रांनो इथे एक कॅन्डिडेट इथे आलेला आहे, जो की फिमेल कॅन्डिडेट असणार आहे आणि कोणत्या कास्टमध्ये तर एस-सी कास्टमध्ये 135च्या वर एक कॅन्डिडेट आहे. त्यानंतर 130च्या वर सुद्धा एक कॅन्डिडेट आहे मित्रांनो. 130 मार्काच्या वर किती कॅन्डिडेट्स इथे फिमेलमध्ये मुलींमध्ये तर एक मुलगी आहे जी की एस-सी कास्टचीच आहे. 125च्या वर जर म्हणसाल तर ती एकच आहे, एक एस-सी कास्टची आहे. आता इथं तुम्ही एक गोष्ट नोटीस करू शकता मित्रांनो, जे की 125च्या वर मुलगी दिलेली आहे मित्रांनो, ती ही एकच मुलगी आहे मित्रांनो. कारण या टोटलची प्लस केली तुम्ही या टोटलची आणि या 1304 ची टोटल केली तर ही सेम नाही बसणार आहे, ही जास्तच भरेल तुम्हाला. टोटल 1304 कॅन्डिडेटचा डाटा आहे टोटल हा. कारण त्या 80 मध्ये एक ही पण हे झालेली आहे मित्रांनो, जी की 135च्या वर आहे, ती 80च्या पण वर असणार आहे मित्रांनो. म्हणजे सांगण्याचा हेतू तुम्हाला कळालाच असेल मित्रांनो, समजून घ्या तुम्ही. तर सांगण्याचा हेतू हेच आहे, की ते प्लस-प्लसमध्ये आलेली आहे मित्रांनो. त्यानंतर 120च्या वर जर बघसाल तर 3 कॅन्डिडेट इथे आलेले आहेत, जे की यूआरमध्ये 1 आहे, त्यानंतर ओबीसीमध्ये 1 कॅन्डिडेट आहे, एसटीमध्ये 1 कॅन्डिडेट आहे मित्रांनो फिमेलमध्ये. त्यानंतर 110च्या वर जर बघितला तुम्ही इथे 115च्या वर 13 कॅन्डिडेट आहे. इथे तुम्ही कास्ट वाईज बघून घ्या. त्यानंतर 100च्या वर मार्क असणारे टोटल किती कॅन्डिडेट्स आहे फिमेलमध्ये. आता हे जनरल एरियातले पण आहे, नक्षल एरियातले पण आहे, वेगवेगळे नाहीये. तर 100 मार्काच्या वर आहे. टोटल 80 कॅन्डिडेट आहे फिमेलमध्ये, जे की 100 मार्काच्या वर आहे. तुम्ही इथे बघू शकता यूआरमध्ये 13 कॅन्डिडेट आहे. त्यानंतर 43 ओबीसीमधनं आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस मधून 12 आहे आणि एस-सीमध्ये 9 आहे आणि एस-टीमध्ये 3 कॅन्डिडेट आहे. त्यानंतर 95 मार्काच्या वर किती मुली आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये? तर 119 मुली इथे 95 मार्काच्या वरती आहे मित्रांनो. तर बघा 16 कॅन्डिडेट या यूआर मधले आहे, 57 ओबीसी मधले आहे. हे तुम्ही कास्ट वाईज बघून घ्या मित्रांनो. एवढं सांगत बसलं तर अजून मोठा होऊन जाईल व्हिडिओ. तर 90 मार्काच्या वर 175 मुली आहे. 85 मार्काच्या वर जर तुम्ही बघितल्या तर 232 मुली इथे दिलेल्या आहे आणि 80 मार्काच्या वर जर बघितल्या तर 313 मुली इथे दिलेल्या आहे. आता तुम्ही इथे बघू शकता मुलींसाठी टोटल जर व्हॅकन्सी म्हणसाल मित्रांनो तुम्ही, मुलींसाठी टोटल 180 व्हॅकन्सी या जनरल एरियात आलेल्या आहे आणि नक्षल एरियातला जर म्हणसाल तर टोटल या 26 व्हॅकन्सी इथे आलेल्या आहे. आता दोन्ही प्लस करून इथे मी तुम्हाला डाटा सांगितलेला आहे. ते व्हॅकन्सीचा डाटा मी नंतरच्या व्हिडिओमध्ये टाकेलच. 80च्या प्लस जर म्हणसाल तर 213 कॅन्डिडेट इथे 80च्या प्लस इथे मुली दिलेल्या आहेत मित्रांनो.
त्यानंतर आपण आता बघूया मेल कॅन्डिडेटमध्ये कसे मुलं इथे दिलेले आहे. तर मेल कॅन्डिडेटमध्ये तुम्ही बघसालच मित्रांनो, तर मेल कॅन्डिडेटमध्ये तुम्ही इथे बघून घ्या. मेल कॅन्डिडेटमध्ये जर बघसाल 155 मार्काच्या वर एकही मुलगा आपल्या मेल कॅन्डिडेटमध्ये नाहीये. 150च्या वर पण नाहीये, 155च्या वर पण नाहीये. तर बघा 150च्या वर पण एक पण कॅन्डिडेट नाहीये मित्रांनो. रॉ स्कोर झाल्यावर जाऊ शकता एखादा 150च्या वर 155 पर्यंत. सॉरी नॉर्मलायझेशन झाल्यावर जाऊ शकतं एखादं. पण सध्या रॉ स्कोरला तर कोणी नाहीये. 145चा बंदा इथे भेटलेला आहे. जो की 145च्या वरती आहे मित्रांनो. 146, 47, 48, 145च्या वर आणि 150च्या आतमध्ये येतो. जो की एकच कॅन्डिडेट आहे आणि तो पण कोणत्या कास्टमध्ये आहे, तर ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटचा मुलगा आहे हा. त्यानंतर 140 मार्काच्या वरी जर मुलं म्हणसाल, तर टोटल 6 मुलं इथे आलेली आहे 140 मार्काच्या वर. जे की असणार आहे ओबीसीमध्ये 3 असणार आहे, ईडब्ल्यूएसमध्ये 1 आहे आणि एससीमध्ये 2 मुलं आहे मित्रांनो. त्यानंतर जर बघितलं तुम्ही इथे 135 मार्काच्या वर किती मुलं आहे, टोटल किती जणांचा डाटा आहे तुम्ही इथे बघू शकता. टोटल 10,442 जणांचा डाटा आहे महाराष्ट्रासाठी फक्त. तर आपलं किती चालू होतं 135च्या वर बघू शकता 17 मुलं इथं. त्यानंतर 130 मार्काच्या वर किती मुलं आहे आपल्या महाराष्ट्रामधून 48च मुलं 130 मार्काच्या वरती इथे दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर 125 मार्काच्या वर आहे 93 मुलं इथे दिलेली आहे आणि 120 मार्काच्या वर जर म्हणसाल तर 198 मुलं इथे दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही जर बघसाल 115च्या वर किती मुलं आहे तर 477 मुलं 115 मार्काच्या वर आहेत मित्रांनो. त्यानंतर 110 मार्काच्या वर असलेली मुलं 779 मुलं 110च्या प्लस आहे. कास्ट वाईज तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही तुमच्या कास्टच्या वाईज बघून घ्या मित्रांनो. मी तुम्हाला टोटल सांगतो ते 100 मार्काच्या वर टोटल कॅन्डिडेट किती आहे 1674 कॅन्डिडेट आहे जे 100 मार्काच्या वर आहे आणि वॅकन्सी किती आहे 1649 वॅकन्सी या जनरलमध्ये मेलला आलेले आहे आणि नक्षलमध्ये 230 आलेले आहेत मेलसाठी. बघा पुढे 95 मार्काच्या वर असलेले कॅन्डिडेट किती आहे तर ते टोटल कॅन्डिडेट आहे 2275. बिना नॉर्मलायझेशन होता स्कोर या तर 2275 मुलं आहे 95 मार्काच्या वर आहे. 90 मार्काच्या वर किती मुलं आहे टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये तर 2996 मुलं हे 90 मार्काच्या प्लस आहे मित्रांनो. त्यानंतर 85च्या वर किती आहे तर 3601 मुलं तर म्हणजे 3601 कॅन्डिडेट हे 85 मार्काच्या वर आहे आणि 80 मार्काच्या वर किती कॅन्डिडेट आहे तर 4176 मुलं हे 80 मार्काच्या प्लस आहे मित्रांनो. कास्ट वाईज तुम्ही इथे बघून घेऊ शकता. तर बघा मित्रांनो हीच टोटल माहिती होती मित्रांनो. टोटल ॲव्हरेज पण बघितला असेल तुम्ही तुमचा. आता माझं म्हणणं हेच आहे मित्रांनो तुमचा जर का त्या ॲव्हरेजच्या खाली जर मार्क असतील मित्रांनो तर तुमचे चान्सेस खूप कमी मित्रांनो फायनलला सिलेक्शन व्हायचे. कारण अजून नॉर्मलायझेशन होणं पण बाकी आहे आणि नॉर्मलायझेशन होऊन अजून पण स्कोर तुमचा वाढू शकतो. त्याच्यात पण सांगता येत नाही मित्रांनो. काही-काही मुलांचे 15-20 वाढतात. काही-काहीचे 21-22 पण मार्क वाढलेले आहेत मित्रांनो मागच्या वेळेस आणि काही-काही मुलांचे 3, 4, 5 पण मार्क अशा पद्धतीने पण वाढलेले आहे मित्रांनो. तर बघा आता जे होईल ते होईल मित्रांनो. तुमची जी मेहनत होती तुम्ही तर पूर्णपणे ती केलेली मित्रांनो आणि तुमची मेहनतीची सर्व काही माहिती तुम्हाला कळालेली आहे. तुम्हाला किती मार्क आहे, काय आहे. आता नॉर्मलायझेशनची वाट तुम्ही बघणार मित्रांनो. नॉर्मलायझेशन झाल्यावर टोटल डाटा येऊन जाईल मित्रांनो. कोण फायनल सिलेक्शन होणार आहे, कोणाचं फायनल सिलेक्शन होणार आहे आणि कोण यावर्षी पण घरीच राहणार आहे मित्रांनो. व्हिडिओ थोडासा खूपच मोठा झालेला आहे मित्रांनो कारण ही टोटल माहिती देणं गरजेची होती आणि तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊन जाईल मित्रांनो की मागच्या वर्षी वॅकन्सी किती होत्या, यावर्षी वॅकन्सी किती आहे. टोटल कास्ट वाईज पण येऊन जाईल आणि फोर्स वाईज पण येऊन जाईल, मेल असो, फिमेल असो. तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती मित्रांनो. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. आपल्या मराठी माणसाचं YouTube चॅनल आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पण शेअर करा. ज्यांनी एसएससी जीडीचे पेपर दिलेले आहे किंवा ग्रुपमध्ये शेअर करा. जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पण पोहोचणं गरजेचं आहे मित्रांनो. तर टोटल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली मित्रांनो. अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का तुम्ही कट ऑफचं जर म्हणत असाल कट ऑफ किती लागेल आपल्या महाराष्ट्रामधून कास्ट वाईज तर तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईनच मित्रांनो लवकर. एकदा नॉर्मलायझेशनचे वगैरे मार्क येऊ द्या तुमचे. त्यानंतर तो पण व्हिडिओ टाकला जाईल मित्रांनो की तुमचा कट ऑफ हा किती जाऊ शकतो, किती फिजिकलचा किती जाऊ शकतो ते पण मी लवकरच टाकेन मित्रांनो. फायनलचा पण टाकेन आपल्या. तर आपला कट ऑफ हा जेमतेम सेमच जात असतो मित्रांनो. तुम्ही मागच्या वर्षीचा पण कट ऑफ बघू शकता. त्याच्या मागच्या वर्षीचा पण कट ऑफ बघू शकता आपला. 2-1 मार्कांनी इकडे-तिकडे झालेला असेल पण कट ऑफ हा सेमच जातो मित्रांनो. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ लागत असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉइन करून घ्या आणि तिथे ही पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. त्यानंतर Instagram अकाउंट पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक दिलेली आहे आणि चॅनलच्या बायोमध्ये पण आहे. तिथे पण जाऊन तुम्ही फॉलो करू शकता मित्रांनो. तिथे पण आपले आरपीएफचे क्वेश्चन्स वगैरे जे होत आहे मित्रांनो सध्या आरपीएफ कॉन्स्टेबलचे पेपर चालू आहे तर त्याचे पण तिथे मी तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे टाकलेले मित्रांनो. डेली क्वेश्चन मी तिथे टाकत असतो Instagramवर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्या मित्रांनो आणि बेल आयकॉनला पण प्रेस करून ठेवा जेणेकरून जे पण एसएससी जीडीची नवीन माहिती येईल ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचवली जाईल मित्रांनो. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.